महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेल्वे आली, वाहतूक वाढली, पण सुरक्षा कुठे आहे? कोटगाव व बालई ग्रामस्थांची पक्क्या स्पीड ब्रेकरसाठी मागणी। उरण कोटगाव श्री राघोबा मंदिर ते राजपाल नाका या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे। प्रशासनाकडून वारंवार बसवण्यात येणारे प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर अवघ्या 6 महिन्यातच उखडले जात असल्याने या मार्गावर आता पक्के डांबरी गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे। या रस्त्याच्या दुतर्फा बालई आणि कोटगाव व अनेक सोसायटीच्या इमारतींची मोठी गाव वस्ती आहे। रस्ता ओलांडताना वृद्ध, लहान मुले आणि महिलांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे। सध्या या मार्गावर एकही प्रभावी स्पीड ब्रेकर शिल्लक नसल्याने दोन्ही बाजूंनी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे। नव्याने सुरू झालेली रेल्वे सेवेची वर्दळ आणि उरण बायपास रोडचे रखडलेले काम या सर्वांचा परिणाम या रोडवरील रहदारीवर होत आहे। बाजारपेठेत जाणारे नागरिक आणि शाळकरी मुलांची या मार्गावर मोठी वर्दळ असते, परंतु गतिरोधकाच्या अभावामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनण्याची भीती व्यक्त होत आहे। काही दिवसांपूर्वी या रोडवर एक अपघात होऊन गेला आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। प्रशासनाकडून बसवले जाणारे प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही दिवसातच तुटून जातात। 5-6 महिनेसुद्धा हे स्पीड ब्रेकर टिकत नाहीत। मग असा देखावा कशासाठी, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। प्लास्टिकच्या तुकड्यांमुळे दुचाकी गाड्या घसरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत। त्यामुळे आता तातडीने पक्के डांबरी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी जनतेकडून होत आहे। प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। उरण कोटगाव पंचक्रोशीतील नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन पक्के गतिरोधक बसवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण।